जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील 22 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। या शस्त्रक्रिया जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आल्या असून रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर आवश्यक ते औषधोपचार तसेच पुढील काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। जामनेर तालुक्यातील काही रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची तातडीने गरज होती। ही बाब लक्षात घेत मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी रामदास पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित रुग्णांना शासकीय वैद्यकीय माध्यमिक रुग्णालय जळगाव येथे दाखल केले। रुग्णांची प्राथमिक व सविस्तर तपासणी करून त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या शस्त्रक्रिया डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर मयुरी राठोड, डॉक्टर प्रियंका पाटील, डॉक्टर विवेक सोलंकी, डॉक्टर मयुरेश डोंगरे यांनी यशस्वीरित्या केल्या। तसेच परिचारिका सुनीता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, वैष्णवी दांडगे, हिरा पालवी यांनी रुग्णसेवेत मोलाचे योगदान दिले। या संपूर्ण कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले। मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आभारही मानले। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।